त्यांचं मन थाऱ्यावर नाहीये हे आम्ही इथे आलो तेव्हाच लक्षात आलं माझ्या. त्या घरात नाहीयेत, पैशाची बॅगही गायब आहे. याचा एकच अर्थ होऊ शकतो, त्या स्वतः पैशाची बॅग घेऊन अनिशला सोडवायला गेले. नो अस्मिता मॅडम, अहो सरोजनं तिला फसवलं, ऐन वेळेवर दगा दिला तर काय करायचं? आपल्यापैकी कुणालाही काही न सांगता शलाकानं हे असं काय केलं असेल? आम्ही या केसचा तपास करतोय, त्यांना आवडलेलं नव्हतं म्हणून. आपण तिकडे डिस्कस करत असताना त्या इथून बॅग घेऊन गेले असतील. पण त्यांना थांबवायला पाहिजे, नाहीतर ती सरोज त्यांना फसवेल. नाही नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. ते शलाकाला थांबवायलाच हवं. हॅलो हॅलो सरोज, अगं फोन का कट करतेस? सांग ना कुठे भेटू? शलाका शलाका, अगं भानावर ये, मी प्रदीप बोलतोय. अगं काय वेडेपणा चाललाय तुझा हा? अगं तू पैशाची बॅग घेऊन कुठे गेलीस? हा कशासाठी? मी सरोजला पैसे देऊन अनिशला सोडवायला चालली आणि त्यात मला कोणाचाही इंटरफेरन्स नकोय. तू मला न सांगता त्या डिटेक्टिव्हनं का बोलवलंस? शलाका अगं तू समजून घे ना जरा. हे बघ प्रदीप, तू आधी समजून घे. त्या सरोजच्या मनात आधीच अनिश बद्दल द्वेष आहे आणि मुलाच्या जीवापेक्षा तुला 5 लाख जास्त आहेत का? अगं तू काही बोलू नकोस आता. काही गडबड झाली आणि तिने अनिशला काही केलं तर? मला ती रिस्क घ्यायचीच नाहीये. मला सांग तू कुठे आहेस? निदान तेवढं तरी सांग, मी येतो तिथे. काही नको, मला अजून सरोजने सांगितलं नाही कुठे जायचंय, पण तिचा फोन आला ना तर मी एकटीच जाणार. मी तुला सांगणार नाही येते. मी माझ्या अनिशला आता घरी घेऊनच येणार. हॅलो शलाका, कट केला तिने. काय झालं? काय म्हणाला ते? कुठे? अहो तिने कुठे जाणार आहे काहीच सांगितलं नाही. रागानं फोन कट केला. तिला कळत नाही आपण काय करतोय ते. शलाकानं सगळा गोंधळ घातला. अहो साहजिक आहे, त्यांची मनस्थिती आपण समजून घ्यायला. आई आहेत त्या, अनिशला पाहिल्याशिवाय त्यांना चैन नाही पडणार. वय पर मॅडम, त्या सरोजवर पाळा पकडायचा प्लॅन शलाकाताईंच्या घाईमुळे बिघडला ना. हो बंडू, पण आता आपल्याला पुढे काय करायचं हे ठरवायला. समीर आणि राकेश रेनबो हॉटेल जवळ पोहोचलेत ना, म्हणजे या जर तिथे पोहोचल्या, तिथे काही गोंधळ झाला तर ते आहेत सांभाळून घ्या. कळेल काय ते. अजून 4 वाजायला अवकाश आहे. सरोज कदाचित अजून काश्मीरातच असेल. काश्मीराचं एक्झॅक्ट लोकेशन कळायला हवं. हा मी सांगतो मॅडम. ओके या बाय. मॅडम काही वेळापूर्वी शलाकाने सरोजला फोन केला होता. सरोजच्या फोनवरती येणारा प्रत्येक कॉल ट्रेस केला जातो, त्यामुळे आपल्याला काश्मीराजवळचं एक्झॅक्ट लोकेशन कळलंय. तर मी आणि बंडू जाऊ तिकडे. गुड, लगेच जा. चल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.